आजचा विषय प्रभूने जो मला दिलेला आहे त्या विषयाकडे जात असताना जे सिस्टरनी गीत गायलं, आमचा प्रभू नम्र झाला पापी जग तारा याला, आणि त्या विषयाला धरूनच आजचा विषय आहे. आपण बघतो की आपला तारण होणे, उद्धार मिळणे ह्या जगामध्ये सर्वात मोठी प्रभूची देणगी आहे. तारण झालेलं आहे, तारण मिळालेलं आहे, पण त्या तारणाची माहिती असणं आपल्याला फारच चांगले आहे किंवा अत्यंत आवश्यक आहे. आपल्या विश्वासी जीवनासाठी हे फारच महत्वपूर्ण आहे. लोककृत शुभवर्तमान त्याच्या पहिल्या अध्यायाने 77व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं, यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापाच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्या. प्रभू स्वतः सांगत आहे, प्रभूचं वचन स्वतः सांगत आहे की त्याच्या लोकांना, जे त्याचे लोक आहेत, त्यांना तारणाचा अनुभव घडवून आणण्यासाठी प्रभू प्रतिबद्ध आहे. ज्यावेळेस आपण लोककृत शुभवर्तमान त्याच्या 19व्या अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आपण जक्कयाबद्दल वाचतो, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संगती वार्तालाप करतो, आणि त्याच्यानंतर त्याच्या 6व्या वचनामध्ये तो त्वरेने खाली उतरला, आनंदाने त्याने त्याचे आगत स्वागत केले. प्रभूचे स्वागत त्याने केलेले, तो त्वरेने उतरलेला आहे. आपण सुद्धा ख्रिस्ताला आनंदाने स्वीकारलेलं आहे. आपण सुद्धा आपले सर्व पाप सोडून आनंदाने प्रभूला स्वीकारलेलं आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे तारणाबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या अंतःकरणाची खात्री होणे आवश्यक आहे की माझे तारण झालेले आहे. माझा प्रभू जो माझा तारण करता आहे, त्याचा एक उपयोगी साक्षीदार बनण्याकरिता मला ह्या माहितीची आवश्यकता आहे. मला देवाच्या सत्य शिक्षणाचे ज्ञान असणे गरजेचे आहे, आणि हे ज्ञान वचनाच्या आधारे माझ्या जीवनामध्ये आले पाहिजे. माझे तारण आणि माझ्या जीवात्म्याची सुरक्षा ही सुद्धा ह्या तारणाच्या माहितीशी हिचा संबंध आहे. आणि हा जो तारण आहे, हे तारण संपूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्त याच्या पूर्ण केलेल्या कार्यावर अवलंबून आहे. आजच्या आपल्या विषयाकडे आपण वळूया की प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा देवाने माझ्यासाठी काय केले. माझ्या पूर्वीच्या जीवनामध्ये देवाने माझ्यासाठी काय केले, आणि दुसरी बाब आहे की देव माझ्यासाठी काय करीत आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्यासाठी काय करीत आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे, देव माझ्यासाठी भविष्यामध्ये काय करणार आहे. जर प्रभूने वेळ पुरविला तर आपण ह्या तिन्ही विषयावरती जाऊया. पण सर्वात प्रथम आपण ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केले. स्तोत्र 66 त्याच्या 16व्या वचनामध्ये स्तोत्रकार असं म्हणत आहे, अहो देवाचे भय धरणारे सर्वजण हो, तुम्ही या ऐका, त्याने माझ्या जीवासाठी जे केले ते मी सांगतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनासाठी जे काही केलेले आहे ते मी तुम्हाला विदित करीत आहे. त्या प्रभूने माझ्यासाठी काय केले त्याच्या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बघूया. त्याने सर्वात मोठी ह्या जगामध्ये असलेली माझी गरज मला दाखवून दिली. मी एक हरवलेला व दोषपात्र पापी होतो. पवित्र आत्म्याने देवाच्या वचनांच्या द्वारे माझी खात्री केली. योहान 16 त्याच्या 8व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याबद्दल असं लिहिलेलं आहे, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेल.
मनुष्य प्राणी पापी आहे, नीतिमान कोणी नाही. रोमकाराचं पत्र 3रा अध्याय आणि 10 ते 18 वचनामध्ये असं नमूद केलेलं आहे, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध घेणारा कोणीच नाही, सर्वजण बहकलेले आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही. त्यांचा घसा म्हणजे आपला घसा कसा आहे, तो उघडे थडगे आहे. त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आणि आपल्या ओठांच्या जागी ओठांच्या जागी सर्पाचे विष आहे आणि त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. त्याचे पाय रक्तपात करावयास जाण्यास उतावीळ आहेत आणि त्याच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहे. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही, त्यांच्या डोळ्यापुढे परमेश्वराचे भय नाही. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या रीतीने वागत होतो, परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्टपणे नमूद करत. परमेश्वराचं वचन हे सुद्धा सांगतं की आपली पापे पुष्कळ होती, माझी पापे पुष्कळ होती. आणि मला असं सुद्धा समजलं की एक लहानसे पाप सुद्धा देवाच्या सार्वकालिक न्यायदंडास आणि अग्निगंधकाच्या सरोवराच्या शिक्षेस मला पात्र ठरवे. याकोबाचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो, तो सर्वांविषयी दोषी होतो. परमेश्वराचं वचन प्रकाशित वाक्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगतं की स्वर्गात कुणाचा प्रवेश नाही. भेकड आहेत, जे विश्वास ठेवणारे आहेत, अमंगळ रीतीने वागणारे आहेत, खून करणारे आहेत, जारकर्मी आहेत, मूर्तीपूजक आहेत आणि सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नी व गंधकाचे सरोवर येईल. आणि तिच्यामध्ये कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि असत्य आचरणारा इसम याचा प्रवेश होणार नाही. परमेश्वराच्या वचनाद्वारे मला खात्री झाली, पापाचा सूक्ष्म संपर्क जरी आपल्या संगती असला तर ती कोणतीही व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही. माझ्या पापाने मला अनंत काळासाठी माझ्या परमेश्वरापासून दूर करून टाकले होते. म्हणून रोमकाराचं पत्र अध्याय 6 आणि त्याच्या 23व्या वचनामध्ये परमेश्वराचे वचन सांगतं, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. देवाने माझी गरज मला दाखवून दिली. आणि त्याचा 2रा मुद्दा, मी देवासमोर एक अपराधी नरकपात्र पापी असताना ख्रिस्ताने वधस्तंभाच्या द्वारे माझी मोठी गरज पूर्णपणे भागवलेली आहे. 1 पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये त्यांनी आपली पापे स्वदेही उचलून त्या खांबावरती, त्या कॅल्वरीच्या वधस्तंभावरती तो घेऊन गेलेला. स्तोत्रकार 103 स्तोत्र आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये म्हणतो, पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, त्याने तितकेच माझे अपराध माझ्यापासून दूर केलेले आहे. आणि त्याचं कारण इब्री लोकांचं पत्र अध्याय 10 आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने एका चढाव्याच्या द्वारे आपल्याला पवित्र केलेलं आहे. आणि प्रभू 17व्या वचनामध्ये म्हणतो की मी आता तुझे पाप आणि तुझे स्वैराचार यापुढे मी आठवणारच नाही. देवाच्या वचनाच्या द्वारे महान सत्यावर विश्वास ठेवल्यामुळे, ख्रिस्ताच्या प्रायश्चित मरणामुळे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे प्रभूने मला तारण दिलेलं आहे आणि प्रभू समोर मी नीतिमान ठरलेलो आहे. आणि रोमकाराचं पत्र 3रा अध्याय
आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरलेली आहे. प्रभूने आपले सर्व पाप आपल्यापासून पूर्णपणे काढून टाकलेले आहे आणि त्याच्यासाठी पित्याच्या पवित्र्याच्या व न्यायत्वाच्या सर्व यथायोग्य मागण्या पूर्ण केल्या आहेत. जर असे झाले नसते तर मला देवाच्या समक्षतेपासून कायमचे दूर व्हावे लागले असते. पण दुसरं करंथीकराचं पत्र अध्याय 5 त्याच्या 21व्या वचनामध्ये प्रभूबद्दल पाऊल असं सांगतो की ज्याला पाप ठाऊक नव्हते आणि त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. अशा अद्भुत रीतीने माझे तारण झाल्यामुळे देवाचे आणि प्रभूचे गौरव झालेले आहे. देवाने मला तिसरा मुद्दा आहे, देवाने मला ख्रिस्ताच्या मरणाविषयीच्या सर्व खऱ्या सत्य वार्ता प्रगट केलेल्या आहे. आणि पहिले सत्य काय आहे? पहिले सत्य इफिस्कराचं पत्र 1 अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की ही परमेश्वराची योजना आहे, माझं तारण व्हावं, माझा उद्धार व्हावा, त्या प्रभूच्या लोकांच्या सहभागितेमध्ये मी असावं आणि मी अनंत कालाच्या जीवनामध्ये जावं. म्हणून प्रभूने काय केलेलं आहे, आणि त्याच्या समक्षतेत मी पवित्र आणि निर्दोष असावं म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ठाई मला निवडून घेतलेलं आहे. हे पहिलं सत्य आहे, ही परमेश्वराची योजना आहे. आणि दुसरं सत्य काय? देवाने ती योजना प्रत्यक्षात आणली. केवळ मला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं असं नाही, पण यशायाचं पुस्तक अध्याय 53 त्याच्या 6व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगतं की आम्ही सर्वजण मेंढराप्रमाणे बहकून गेलेलो होतो. आपण प्रत्येकाने आपला आपला मार्ग धरिला होता आणि अशा आमच्या सर्वांचे पाप पित्या परमेश्वराने त्याच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावरती लादिलेले आहे. 1 पेत्र 2 अध्याय 24व्या वचनामध्ये आपण बघितलं होतं, त्यांनी आमची पापे किंवा माझी पापे स्वदेही उचलून वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावं. त्याला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो. देवाने संपूर्ण क्रोध आणि न्याय त्याच्या तारणाऱ्या प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावरती ओतलेला आहे. माझी सर्व पापे स्वतःच्या दृष्टीपुढून कायमची दूर केली. देवाने वधस्तंभावरती पापाचा प्रश्न मिटवलेला आहे. यिर्मयाचं पुस्तक अध्याय 31 त्याच्या 34व्या वचनामध्ये परमेश्वर असे अभिवचन देतो की त्यांचे पाप मी पुन्हा कधीही स्मरणार नाही. हे सार्वकालिक मुक्तीचे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने उघडपणे केलेलं आहे. आपण बघतो त्या गतसमनीच्या बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कासावीस होऊन पित्या परमेश्वराजवळ प्रार्थना करीत आहे आणि त्या गब्बाथामध्ये प्रभू त्या न्यायाधीशासमोर पिलातासमोर उभा आहे आणि त्या गोलगोताच्या डोंगरावरती त्या कॅल्वरीच्या वधस्तंभावरती त्या 2 चोरांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं हे सार्वकालिक मुक्तीचं कार्य केलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दल कोणीही आक्षेप घेऊ नये किंवा कोणीही त्या प्रभूवर कोणताही आक्षेप घेण्याचे धैर्य करू नये. म्हणून रोमकाराचं पत्र अध्याय 8 त्याच्या 33 आणि 34 वचनामध्ये पाऊल असं सांगतो की देवच नीतिमान ठरविणार आहे. नीतिमान ठरवण्याचं कार्य केवळ देवाचंच आहे. आपण मरकुस मध्ये आपण बघतो, मार्क त्याचा 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये पाप क्षमा करण्याचा अधिकार मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती आहे. त्या 34व्या वचनामध्ये पाऊल असं सांगतो, जो मेला इतकाच नाही
तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, आणि तो ख्रिस्त येशू आहे. तिसरं सत्य आपण बघूया. देवाने ती योजना जाहीर केली. पहिलं सत्य आपण बघितलं, ही परमेश्वराची योजना आहे. दुसरं सत्य बघितलं, परमेश्वराने ती योजना प्रत्यक्षात आणलेली आहे. आणि तिसरं सत्य, देवाने ती योजना जाहीर केली. लोककृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 24वा अध्याय आणि त्याच्या 46 आणि 47 वचनामध्ये लिहिलेलं आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे, असे लिहिले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने 3दा ह्या जगामध्ये असताना आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे. केवळ एवढं सांगून प्रभू शांत झाला नाही, तर 47व्या वचनामध्ये प्रभू सांगत आहे, यरुशलेमेपासून तुम्ही प्रारंभ करा आणि सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावे. ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये बघतो, प्रभूने सांगितलं, पहिलं यरुशलेम मध्ये तुम्ही सुवार्ता सांगा, त्याच्यानंतर संपूर्ण यहुदियामध्ये सांगा, त्याच्यानंतर सामरियामध्ये सांगा आणि त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये सांगा. माझ्या पाप क्षमेचा नाकारता न येणारा पाया प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये आहे. या पाप क्षमे साठी निश्चित आणि निश्चय वचन हाच एकमेव आधार आहे. सर्व राष्ट्रांमध्ये सेवेची व्यापकता कळते ह्या वचनांच्या द्वारे, आणि सर्वांसाठी असलेला आशीर्वाद आणि संपूर्ण मानवजातीसाठी असलेला उद्धाराचा आनंद प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेला आहे. योहान कृत शुभवर्तमान 3रा अध्यायाने त्याच्या 16व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. त्याच्या 17व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं, देवाने आपल्या पुत्राला न्याय निवाडा करण्यास पाठवले नाही, तर त्याच्याद्वारे जगाला तारण मिळावे म्हणून पाठवलेले आहे. 1 तिमोथेचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 5 आणि 6 वचनामध्ये बघतो की एकच देव आहे आणि देव आणि मानव याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, आणि त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिलेलं आहे. आणि रोमकराचं पत्र अध्याय 10 त्याच्या 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे प्राप्त होते. आणि चौथे सत्य, मी या योजनेवर विश्वास ठेवला. जर मी या योजनेवर विश्वास ठेवला नसता तर माझं तारण झालं नसतं, पण मी या योजनेवर विश्वास ठेवला. मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा व प्रभू विश्वासाने स्वीकारलं. मी पश्चाताप करून देवाकडे वळलो. माझी पापी स्थिती मी कबूल केली. योहान 1:12 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला. परमेश्वराला धन्यवाद असो, परमेश्वराने आपल्याला देवाचे मूल बनण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, ख्रिस्त माझ्यासाठी काय करत आहे. देवाच्या राजासनासमोर तो माझा विश्वसनीय मध्यस्थ आहे. ख्रिस्त माझा दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक आहे, आणि पित्यासमक्ष ख्रिस्त माझा परिपूर्ण कैवारी आहे. आणि तिसरा मुद्दा, जो ख्रिस्त माझ्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये काय करणार. माझ्या ख्रिस्ताने मला स्वर्गात न्यायाचे अभिवचन दिलेले आहे. माझ्या ख्रिस्ताने मला नवीन शरीर द्यायचे अभिवचन दिलेले आहे, आणि त्याने माझा स्वभाव प्रभू येशू ख्रिस्ताचा करण्याचे अभिवचन दिलेले आहे. आणि ज्यावेळेस तो माझ्यासाठी पुन्हा येईल तेव्हा ही सर्व अभिवचने तो पूर्ण करेल. ह्या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या
द्वारे, त्याच्या मृत्यूच्या द्वारे मिळालेल्या तारणामुळे प्रभूची उपस्थिती सदैव आपल्याला प्रभू जाणवत ठेवतो. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया.